जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. राहिली इकडे बघ. काय बघो, अरे तुझ्या चेहऱ्यावरच तुझं भविष्य लिहून आलंय. काही नाही होणार तुझं आयुष्यात. ना तुला पोरगी मिळणार ना पैसा मिळणार. अरे बापरे. ए गापरे. नाही नाही, काम करू ना आपण, काहीतरी होमहवन करू, सामान घेऊन आलो. तुझ्या बडबडीचा आमच्यावर काही परिणाम नाही होणार. आणि आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नको. आधीच तू फार दिशाभूल केलेली आहेस आमची. पण आता ते शक्य नाही, कारण आमचा चोरावर मोर पोपट आलेला आहे. पोपटरावाचा मोर आलेला आहे. एक मिनिट, तुम्ही एकदा ठरवून घ्या ना, तो पोपट की मोर आहे. कावळा आहे मी, कावळा. आता स्वतः मारीन ना, रक्तबंबाळ करून टाकतील. आणि काय इकडे काय पक्षी संग्रहालय उघडले का कोडमुळे? काय चल, फालतू बडबड करू नका तू. कॅरी सांगितले तेवढं कर. कोणाला फोन लाव आणि तिला इकडे बोलून घे. हे बॅटरी लो आहे. काय जगातला मोठा प्रॉब्लेम आला का तुला? बॅटरी लो आहे. हा निकडा. अरे हा निकडा. चार्जर का? चार्जर दे रे. पोरं पण नुसतं झालं. वायर कुठे? केबल पण आहे. केबल पण आहे तर खिशात ठेवायची का? यांची सगळी कामं ना मलाच करायला लागणार आहे याच्या पुढं. हे आता तुमचा पगार आहे ना पुढच्या महिन्यात मीच घेतो बघ. हा झालं लागलं. आणि हे बघ, ते गोड गोड बोलून आम्हाला काय तू काय उल्लू बनवतो काय? हा मला एक सांग, तू बोलता बोलता शोण्याला काही हिंट दिली नाही ना? हिंट? हो नाही नाही नाही, मी असं कशाला करेन अहो. उलट मला हवं आहे ना ती इथे यावी परत. ती नाही आली तर तुम्हाला पैसे नाही मिळणार ना? का? अहो कारण पैसे कुठे ते मला कुठे माहितीये ना, ते तिलाच माहिती आहे सगळं. पैसे पण घेऊन जाणार आहे आणि शोण्याला पण घेऊन जाणार आहे, समजलं? ती जर नाही आली ना गॅरी, तर इथं तुझ्या गॅरी मी धिंगाणा घालणार. तुझ्या अशी वाट लावेन ना मी. बघ, गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. पोपटराव. देवच तुझं भलं करू आणि माझं सुद्धा. बापरे, तुला माझा मेसेज कळला तर ठीक आहे, नाहीतर काही खरं नाहीये.